बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सेवाभावी सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची 9 डिसेंबरला अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने हत्या झाली। त्यानंतर या हत्येचा तपास जो आहे तो CIDकडे दिला। त्यानंतर SIT कमिटी गठीत झाली आणि मग आता ML ताहलियानी यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय चौकशी समिती देखील गठीत झाली। मात्र या एकसदस्यीय चौकशी समितीला मराठा क्रांती मोर्चाचा काही प्रमाणामध्ये आक्षेप असल्याचं पाहायला मिळतं। नेमका हा आक्षेप काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। आपण थेट त्यांच्याकडनंच ही भूमिका जी आहे ती जाणून घेऊयात। सचिन भाऊ, नेमका काय आक्षेप आहे या मस्साजोगमधली जी चौकशी समिती गठीत झालेली आहे त्या अनुषंगाने? या ठिकाणी जे राज्य सरकारने काम करायला पाहिजे होतं त्याच्याबद्दल आम्ही पूर्णपणे नाराज आहोत। पण मस्साजोग प्रकरणात त्यांनी स्वतःहून SIT पण नेमली आणि त्या SITमध्ये वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती। तो एक विरोध वेगळाच असताना त्यांनी एक सदस्यीय आयोग नेमला, जे जस्टिस तेहलानी जे आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जो आयोग नेमला गेला आहे। आमचं म्हणणं आहे की जस्टिस तेहलानी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत। त्यांनी शोभाताई फडणवीसांचा प्रचारक म्हणून काम केलेलं आहे। त्यांच्या कारकिर्दीमध्ये फक्त कसबला फाशी झाली, कसबनी सुद्धा कबुली जबाब दिला म्हणून त्यांनी फाशी झाली। परंतु त्याबरोबर कसबबरोबर जे 2 अटक केले होते ते देखील या ठिकाणी निर्दोष सुटलेले आहेत। त्यामुळं मराठा समाज या ठिकाणी अपेक्षित नाही आहे की बाबा या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल। त्यामुळं आमचा या ठिकाणी आक्षेप आहे की या ठिकाणी जे जस्टिस तेहलियानी यांची आयोग नेमला आहे त्याच्याकडनं काही आउटपुट निघेल असं आम्हाला वाटत नाही। त्याच्या उपर जाऊन राष्ट्रवादीचेच पक्षप्रमुख म्हणजे अजितदादा पवार बीडचे पालकमंत्री झाले, याला देखील आमचा विरोध आहे। कारण ते नाण्याची दुसरी बाजू आहे। आमची मागणी अशी होती की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत, त्यांनी याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं जेणेकरून मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळेल। पण असं काही झालं नाही आहे। त्यामुळं आमचा या सर्व गोष्टींवर आक्षेप आहे। त्यामुळं आम्हाला असं वाटतं की मराठा समाजाला या ठिकाणी न्याय मिळणार नाही। तुमची काय भूमिका आहे ताई? न्यायमूर्ती जे आहेत ML ताहलियानी त्यांच्यावरच त्यांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतं। कारण दादांनी आता ज्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलं त्याच्यात सगळी उत्तरं खऱ्या अर्थानं मिळालेली आहेत। मस्साजोग हे प्रकरण कशा पद्धतीने बाहेर आलं, आकाच्या आकापर्यंत पोचण्यासाठी किती समाजाला धडपड करावी लागली, रस्त्यावर उतरून आंदोलनं करावी लागली, तर या पार्श्वभूमीवरती योग्य पद्धतीनं सगळा तपास झाला पाहिजे ही आमची मागणी आहे। त्या पद्धतीने ते दिसत नाही आहे। माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि जसं दादा म्हणाले तसं पालकमंत्रीपद हे बीडचं त्यांनीच स्वीकारलं पाहिजे। कारण आमचा विश्वास मुख्यमंत्र्यावरती आणि गृहमंत्र्यावरती अजून तरी आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो विश्वास कायम ठेवावा। शेवटी आकाचा जो कोणी बडा माणूस आहे त्यांनाच जर तुम्ही तिथे पालकमंत्री करणार असेल तर काय तुम्ही शोध घेणार तिथे आणि काय तुम्ही न्याय मिळवून देणार? त्यामुळे या पद्धतीमध्ये पूर्ण बदल करणं अपेक्षित आहे। बीडचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी होताना पाहायला मिळते। एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकार सातत्याने म्हणते की या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही सखोल आणि विश्वासार्ह असा तपास करून ज्याची माहिती देखील देऊ। तुम्ही या तपासावर समाधानी आहात? नाही, समाधानी अजिबात नाही। ह्याच नाही, महाराष्ट्रामध्ये आत्ता जे काही चाललेलं आहे ना ते जागोजागी असे बरेचसे घटना घडत आहेत आणि लोकांच्या हत्या होत आहेत, कुणाचं फसवणूक होते, काय होतं आहे। तर या बाबतीमध्ये गृह खातं अकार्यक्षम असल्याचा प्रकार जो आहे तो गेल्या 5-10 वर्षामध्ये निदर्शनास आलेला आहे। आणि कार्यक्षम गृह खातं, आता मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडेच गृह विभाग आहे आणि पालकमंत्रीपद जे आहे ते मुख्यमंत्री सगळ्या जिल्ह्याचेच पालक आहेत, महाराष्ट्राचेच पालक आहेत। प्रश्न त्या पालकमंत्रीपदाचा नाही, परंतु तरीसुद्धा ज्यांच्यावर आक्षेप आहे त्याच पक्षाचा पालकमंत्री नेमला जातो आणि त्यांनीच त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे। त्याच्यामुळं त्यांच्यावर आमचा पूर्ण आक्षेप आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत त्यांचं पालकमंत्रीपद काढून घेऊन ते दुसऱ्या पक्षाच्या पालकमंत्र्यांना दिलं पाहिजे। आणि या बाबतीमध्ये जे काही आता संतोष देशमुख जे आहेत त्यांच्या बाबतीत एवढी निदर्शनं झाली। आज जर उद्या रस्त्यावर जर एखादा मनुष्य मरून पडला तर त्याच्यासाठी सगळ्या समाजाने रोज रस्त्यावर यायचं का? हा गृहमंत्र्यांना आमचा सवाल आहे। आणि देशाचे जे पंतप्रधान आहेत, आता हे 3ऱ्या टर्मला पंतप्रधान होत आहेत, या महाराष्ट्रातून एवढा टॅक्स गोळा करता तुम्ही आणि एवढा टॅक्स जवळजवळ भरपूर म्हणजे देशाच्या जवळजवळ 25 ते 30% महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला टॅक्स देतं आहे। आणि मग अशा परिस्थितीत ह्या महाराष्ट्रामध्ये अशा अत्याचाराच्या घटना घडतात कशा?
मग देशाचे गृहमंत्री करतात काय, राज्याचे गृहमंत्री करतात काय, आणि सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर फिरायचं का, मोकळेपणाने श्वास घेऊन फिरायचं का नाही, असा हा प्रश्न संतोष देशमुखांच्या हत्येतून झालेला आहे. आणि म्हणून सरकारने याच्यामध्ये SIT वगैरे हे प्रकार आहेत ना, हे नावं आहेत. पोलीस यंत्रणा सक्षम करावी, खबरे सक्षम करावे, सगळी माहिती तुमच्याजवळ आहे, त्यांच्या सखोल चौकशा करा, नुसत्या गुन्ह्याबाबतीत नाही, सगळ्याच चौकशा करा. आणि उद्योगधंदेवाल्यांना वेठीस धरून त्या ठिकाणी उद्योग करायला लावता तुम्ही, किंवा उद्योगधंदे करणारी माणसं ही नाराज होऊन वैतागून धंदे करतायत, केवळ पोटासाठी करावं लागतं त्यांना. हा जो प्रकार आहे तो बंद झाला. आर्थिक शोषण किंवा ज्याला खंडणी नावाचे जे प्रकार आहेत ते जर बंद झाले तर अशा घटना घडणार नाहीत. आणि म्हणून आमचा ह्या सगळ्या चौकशीच्या मागं एक वेगळं तहलेनी यांना नेमलं आहे ना, तर ते एका पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे पक्षीय माणूस त्याच्यात नसावा, पक्षाच्या विरहित माणूस असावा. आणि त्यांनी ह्या घटना का घडतात, म्हणजे जखम बरी होणं हे महत्त्वाचं नाही, जखम का होते याच्यावर उपचार करावा आणि सरकारने त्यासाठी आयोग नेमावा, अशी आमची विनंती आहे. गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि तिथं सहपालकमंत्री दिला. मग तर आता त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही घ्यावं अशी मागणी होती. हो, मग खूप जणांची मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं. आमची एकच इच्छा आहे, मराठा क्रांती मोर्चा असो किंवा जनसामान्य लोकांची इच्छा आहे, ज्या पद्धतीने संतोष देशमुखांचा मर्डर झाला किंवा खून झाला, ज्या पद्धतीने आता जे काही आरोपी सापडले, कायद्यात बदल करा आणि त्याच पद्धतीने त्यांना शिक्षा द्या. ज्या पद्धतीने संतोष देशमुखाचा मृत्यू झाला त्याच पद्धतीने आरोपीला तशाच पद्धतीने चौकात सोडा आणि मराठा क्रांती मोर्चा असो किंवा इतर कुणी लोक असो ते त्या पद्धतीने त्यांचा मारतील. मग कायद्यात बदल करा वाटल्यास, पण त्याला शिक्षा अशी झाली पाहिजे त्या आरोपींना त्या पद्धतीने. तुम्ही तीच मागणी करतायत की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकमंत्रीपद स्वीकारावं? कारण एका राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा आणि पालकमंत्री कसा असावा हे जर शिकावं तर आमच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून शिकावं. कारण की ते जेव्हापासून मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हापासून महाराष्ट्रावर येणारी संकटं जी आहेत ती संकटं पेलण्याचं त्यांच्याकडे सामर्थ्य आहे आणि त्याला न्याय देण्याचं सामर्थ्य देखील त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि घडणाऱ्या ह्या चुकीच्या गोष्टींना समर्थन न करता योग्य त्या मारेकऱ्याला शिक्षा देण्याची कुवत त्यांच्याकडे आहे. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, एवढंच आम्हाला वाटतं आणि त्यांनी योग्य तो न्याय द्यावा अशी आम्ही मागणी करतो. निश्चितच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता मुख्यमंत्र्यांनीच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी होताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अक्षय हंडोरेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.